नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या कोल्हापुरात राजकीय वादळ उठलंय। आगामी महापालिका निवडणुकीत कोणता पक्ष वरचढ ठरणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कोल्हापुरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया 4 महिन्यात राबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिल्यानंतर कोल्हापुरात सर्वच पक्षांच्या गोटात हालचालींना गती मिळाल्याचं चित्र आहे। महायुती सरकारची राज्यात सत्ता असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 विधानसभा जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतीने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे। ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याच पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी आणि पक्षात इनकमिंग सुरू झाली आहे। काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह ताराराणी आघाडी, भाजप आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। या सर्व घडामोडी काँग्रेससाठी जितक्याशा धक्कादायक वाटल्या तितकाच धक्का भाजप आणि ताराराणी आघाडीला देखील असल्याचं स्पष्ट होतंय। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक सत्यजित कदम हे दोघेही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। या नेत्यांच्या प्रयत्नातून महत्त्वाचे आणि प्रभावी माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले असून आगामी काळात आणखीन काही नेते प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातही हालचाल सुरू असल्या तरी अद्याप कोणत्याही नेत्याच्या इनकमिंगची नोंद झालेली नाही। मात्र दोन्ही पक्षांनी संभाव्य उमेदवारांची यादी तयार ठेवली असल्याचं समजतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मात्र असंतोषाचे वातावरण आहे। जिल्हा प्रमुखपदी रविकिरण इंगवले यांच्या नियुक्तीनंतर काही नेते नाराज झाल्याचं दिसून येत आहे। शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी पक्षातून राजीनामा देत जय महाराष्ट्र केल्यानंतर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याची चर्चा रंगली आहे। या सर्व घडामोडी पाहता कोल्हापुरात आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीतून शिवसेना शिंदे गट वरचढ ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। उमेदवारांची यादी, स्थानिक गणित आणि कार्यकर्त्यांमधील हालचाली यावरच अंतिम निकाल अवलंबून असणार आहे। अशाच नवनवीन घडामोडींसाठी केके न्यूज चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची।